गुड मॉर्निंग गाईज अँड हॅपी फ्रायडे. आजचा विचार हा फक्त आणि फक्त भारतीय सैनिकांसाठी आहे, जे आज आपल्यासाठी सज्ज झालेत लढायला. पाहिलं ना की आपलं आत्ता रेग्युलर लाईफ चालू आहे, म्हणजे आवरतोय, ऑफिसला जातोय किंवा जे काय काम चालू आहे, आणि मधून मोबाईलवर आणि टी व्हीवर ज्या न्यूज येतात त्याच्यावरून अपडेट्स घेतोय. पण खरी परिस्थिती त्या सैनिकांना माहिती आहे, जे तिथे उभे आहेत लढायला, आणि त्यांच्या फॅमिलीजला माहिती आहे, राईट. मी प्रार्थनेवर खूप बिलीव्ह करते 100%. जेव्हा एक प्रत्येक व्यक्ती टीममध्ये भले वेगवेगळ्या वेळेस असू दे, पण तो एक विचार, एक प्रार्थना जेव्हा देवाकडे करतो आपण, किंवा ज्या एनर्जीला तुम्ही मानता त्या एनर्जीकडे करता, तेव्हा ती प्रार्थना खरंच वर्क करते, राईट. सो लेट्स प्रे त्या प्रत्येक जवानासाठी, की त्यांना एक खूप सारी स्ट्रेंथ मिळू दे, जेवढी शिवाजी महाराजांनी स्ट्रेंथ आपल्याला दिलेली आहे, त्यांच्या इतिहासातून आपण बघितलेली आहे, ती स्ट्रेंथ त्यांना मिळू दे, आणि ते त्यांच्या भोवती एक प्रोटेक्शन कवच निर्माण होऊ दे, एक प्रोटेक्शन असू दे, आणि ते सुखरूप परत येऊ दे, राईट. तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल की कसं वर्क करतं, तर अवतार मूवी कोणी कोणी बघितलाय, त्याच्या शेवटच्या शॉटमध्ये जेव्हा त्या हिरोची एक जर्नी आहे, म्हणजे त्याच्या ह्युमन बॉडीमधून त्या अवतारच्या कॅरेक्टरमध्ये जायची, पण ती ती स्ट्रेंथ त्याला मिळावी, तो जो प्रवास चालू आहे, तो त्याला कुठेतरी एक स्ट्रॉंग पॉवर देण्यासाठी ते सगळेजण एकसाथ त्यांच्या पवित्र झाडाच्या इथे बसलेले आहेत आणि एकसाथ प्रे करतायत. आठवलं? सेम सेम अशी गोष्ट पॉसिबल आहे. सो आज जेव्हा कधी हा व्हिडिओ बघताय, एक तो सेकंड आहे, तो आपल्या प्रत्येक सैनिकासाठी आहे. येस, तुम्हालाही हेच वाटते ना?